आम्ही लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर बनवण्याचं काम केलं. कोणीही आलं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. चौंडीमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही. पुण्यातील विषारी दारू मृत्यू प्रकरणी मृतांची संख्या 24 वर. हडपसरच्या काळेपडळमध्ये आणखी दोघांचा मृत्यू. या घटनेमुळे परिसरात शोककळा. नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण. पिंपरी चिंचवड विषारी दारू प्रकरणी दापोडी पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी. पोलीस निरीक्षकांची नियंत्रण कक्षात रवानगी. या प्रकरणात 4 पोलीस कर्मचारी निलंबित. पालघरमध्ये सीएनजीचा तुटवडा. बोईसरमधील सीएनजी पंपावर 1 ते 2 किलोमीटरपर्यंत रिक्षांच्या रांगा. पंपावर सुरू असलेल्या युद्धामुळे पुरवठ्यावर परिणाम. जनरल सुब्रमणी यांनी देशाचे नवे सीडीएस म्हणून पदभार स्वीकारलेल्या दिल्लीतील साऊथ ब्लॉक लॉन्समध्ये सुब्रमणी यांना गार्ड ऑफ ऑनर. पाकिस्तान आणि चीन प्रकरणांचे तज्ज्ञ म्हणून सुब्रमणी यांची ओळख. मिरगाव जमीन फसवणूक प्रकरणात अत्याचारी भोंदू अशोक खऱ्यातला 3 दिवसांची पोलीस कोठडी. कुटुंबावर संकट आहे अशी भीती दाखवून 16 एकर जमीन हडपल्याचा आरोप. या प्रकरणी खरातची पत्नी कल्पना खरात अद्याप फरार. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या आणखी एका खासदारावर हल्ला. हुगळीमध्ये खासदार कल्याण बॅनर्जींना संतप्त आंदोलकांकडून मारहाण. या हल्ल्यानंतर कल्याण बॅनर्जी जखमी.